यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। 50 सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरती आणि तोंडावरती लोखंडी रॉडनं सपासप वार करताना दिसतोय। या हल्ल्यात समोरील व्यक्ती काहीच क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे वर्दळीच्या रस्त्यावरती आजूबाजूने अनेक नागरिक वाहनांनी ये-जा करताना दिसून येत आहेत। काही व्यक्ती दूरवरून या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात सुद्धा व्यस्त आहेत। मात्र त्यापैकी कोणीही मध्यस्थी करण्याचा किंवा मदतीचा प्रयत्न करताना काही दिसत नाहीये। काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या व्हिडिओमधील आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून ज्या व्यक्तीची त्याने अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली तो त्याचा सख्खा मोठा भाऊ होता। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरून गेलाय। पण सख्खा भाऊच आपल्या भावाचा वैरी का बनला, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। यवतमाळ तालुक्याच्या पिंपळगावातील तिरुपती नगरात या घटनेतील आरोपी आणि मृत व्यक्तीचं कुटुंब राहतं। 35 वर्षीय प्रमोद पंढरीनाथ पेंदोरे आणि 33 वर्षीय कविश्वर पंढरीनाथ पेंदोरे अशी दोन्ही सख्ख्या भावांची नावं आहेत। मोठा भाऊ प्रमोदने 2017 मध्ये आंतरजातीय विवाह केला होता आणि तेव्हापासून तो त्या परिसरातील एका भाड्याच्या रूम मध्ये राहत होता। गुरुवारी 1 मेच्या दिवशी प्रमोद आपल्या आई वडिलांना भेटून परतीच्या मार्गावरती असताना सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालयाजवळ त्याचा लहान भाऊ त्याला भेटला। रस्त्यावरतीच त्यांच्यामध्ये शिवीगाळी हाणामारी सुरू झाली। त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात कविश्वरने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी रॉडनं मोठा भाऊ प्रमोदच्या डोक्यावरती आणि तोंडावरती 8 जोरदार वार केले। त्यात प्रमोदचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना घडत असताना आजूबाजूला ये-जा करणाऱ्या व्यक्तींपैकी कोणीही मदतीला धावताना काही दिसलेलं नाहीये। या उलट त्यांनी या भयानक घटनेचा व्हिडिओ शूट करणं हे पसंत केलंय। काहीच क्षणात सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यवतमाळ शहर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी आरोपी कविश्वर पेंदोरे याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास सध्या चालू आहे। पोलिसांनी या घटनेचा व्हायरल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे तपासाला गती दिल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर पिंपळगाव परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद आणि कविश्वर या दोन सख्ख्या भावांमध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता। या वादातून त्यांच्यात अनेकदा भांडणही झाले होते, परंतु गुरुवारी त्यांच्यातील वाद एवढा वाढला की मोठा भाऊ प्रमोद जीवानिशी गेलाय। दोन्ही भावांमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीवरून सतत वाद सुरू होता। आपल्या वडिलांची प्रॉपर्टी असतानाही त्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळत नसल्यामुळे कविश्वरच्या मनात राग होता। त्यातूनच लहान भावाने मोठ्या भावाला भर रस्त्यात गाठून अत्यंत निर्घृण पद्धतीने संपवलंय। या घटनेच्या 2 दिवस अगोदरच यवतमाळ शहरातील तलाव फेल परिसरात एका मेहुण्यानं आपल्या जावयाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडलेली होती। या प्रकरणातील मयत शेरू ठाकूर हे मंगळवारी सायंकाळी दारू पिण्यासाठी नितीन कटरे या आपल्या मेहुण्याच्या घरी आले होते। दोघांनी एकत्र बसून दारू पिली। नशेमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यात आरोपी नितीन कटरेने आपल्या जावयाला जोरदार लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यात शेरू ठाकूर याचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणातील आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दोन्ही खून प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं केली आहे। दरम्यान मागील काही महिन्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात हत्या करण्याचे प्रकार वाढलेले असून त्यात आरोपींची क्रूर मानसिकता दिसून येते। अलीकडेच हत्येतील निर्घृणता दिवसेंदिवस वाढत चाललीये। कोणत्याच आरोपीला कायद्याचा जराही धाक राहिलेला नसल्याचं बघायला मिळतंय। अपहरण, खून, महिला अत्याचार अशा गुन्हेगारी घटनांमध्ये महाराष्ट्रात झपाट्यानं वाढ बघायला मिळते। मात्र हे सर्व प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळते। केवळ बीड जिल्ह्याचाच बिहार झालेला नसून संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झालाय। किंबहुना बिहारलाही लाजवेल एवढी गुन्हेगारी राज्यात फोफावलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही कठोर भूमिका घेणार की नाही असा संतप्त सवाल आता राज्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गृहमंत्री खरंच पूर्णतः अपयशी ठरलेत का? याला नक्की जबाबदार कोण आहे? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।